कधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का? मी खरंच आनंदी आहे का? बाहेरून सगळं ठीक दिसतं, हसणं, बोलणं, सोशल मीडियावर फोटो, पण आतून काहीतरी तुटलेलं असतं. हेच आहे जीवनाचं पहिलं कटू सत्य. कोणीही पूर्णपणे आनंदी नसतो. आपण लहानपणी विचार करायचो, मोठं झालो की सगळं ठीक होईल. पैसा असेल, स्वतःची ओळख असेल, लोक आदर करतील. पण खरं काय आहे माहिती आहे का? मोठं झाल्यावर प्रश्न अजून मोठे होतात, जबाबदाऱ्या वाढतात, अपेक्षा वाढतात आणि शांतता कमी होते. आपण नेहमी इतरांकडून अपेक्षा ठेवतो, तो माझ्यासाठी हे करेल, ती मला समजून घेईल. पण जीवनाचं दुसरं कटू सत्य आहे, ज्यांच्याकडून आपण जास्त अपेक्षा ठेवतो तेच आपल्याला जास्त दुखावतात. कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास तुटला की मन पूर्णपणे कोसळतं. लोकांच्या गर्दीत सुद्धा कधी तुम्हाला एकटं वाटलं आहे का? सगळे असतात पण कोणी आपलं नसतं. हेच आहे दुसरं कटू सत्य. प्रत्येक माणूस आतून एकटा असतो, कोणीही कायमचं सोबत राहत नाही. एक दिवस सगळे दूर जातात, काही वेळेने, काही परिस्थितीमुळे. वेळ जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे आणि सर्वात मोठा धोका सुद्धा. वेळ कोणासाठीही थांबत नाही. तुम्ही आज जे करत नाही ते उद्या करण्याची संधी मिळेलच असं नाही. म्हणूनच जीवनाचं चौथं कटू सत्य. उशीर झाला की पश्चाताप सोडून काहीच उरत नाही. आपण सगळे पैशासाठी धावतो. पैसा आला की सगळं ठीक होईल असं वाटतं. पण खरं सत्य काय आहे माहिती आहे का? पैसा सुख विकत घेऊ शकत नाही, पण दुःख टाळू शकतो. पैसा नसला की लोक सोडून जातात, आदर कमी होतो आणि पैसा आला की नवीन समस्या निर्माण होतात. जीवनातील आणखी एक कटू सत्य. खरं सांगायचं तर लोक बदलतात. ज्यांनी एकेकाळी तुमच्यासाठी वेळ दिला, आज त्यांच्याकडे वेळ नाही. ज्यांनी कधीच सोडणार नाही असं म्हटलं, तेच सर्वात आधी दूर जातात. कारण परिस्थिती बदलते, प्राधान्यक्रम बदलतात आणि माणसं सुद्धा बदलतात. आपण नेहमी इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासाठी बदलतो, त्यांच्यासाठी जगतो. पण शेवटी काय होतं माहिती आहे का? आपण स्वतःलाच हरवतो. हेच जीवनाचं आणखी एक कठोर सत्य आहे. जर तुम्ही स्वतःसाठी जगलात नाही तर कोणीही तुमच्यासाठी जगणार नाही. अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतच, पण अपयशामुळे लोक आपल्याला सोडतात. यश मिळालं की सगळे जवळ येतात आणि अपयश आलं की कोणीही दिसत नाही. हेच आहे समाजाचं सत्य. जीवन सुंदर आहे पण सोपं नाही. प्रत्येक हसण्यामागे एक वेदना असते, प्रत्येक यशामागे संघर्ष असतो आणि प्रत्येक माणसामागे एक न सांगितलेली कथा असते. हेच आहे जीवनातील कटू सत्य. जीवन बदलायचं असेल तर सत्य स्वीकारायला शिका.